नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. कैलासवासी यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दीस 25 एप्रिल 2025 रोजी प्रारंभ झाला. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा आणि योगदानाचा आढावा घेणारा अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करत आहोत. विद्यार्थी निधी प्रस्तुत. प्रिय यशवंतराव. रोजचा दिवस उगवतो आणि मावळतो. दैनंदिन धकाधकीच्या या व्यवहारामध्ये तुमच्या आठवणींचा ध्रुव तारा लकाकतो. तुमच्या स्मृतींची लकेर तुमची उणीव अधोरेखित करते. जवळपास 38 वर्ष होतील तुम्ही आमच्यामध्ये फक्त शरीराने नाहीत. तुम्हाला पाहिलेल्या न पाहिलेल्यांना आजही तेच प्रश्न पडतात. खरंच असा माणूस होता का? सामाजिक कार्य हे आपल्या घरचं कार्य आहे हे समजून त्यासाठी वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी सातत्यानं कोणतीही अट न ठेवता कोणी देतं का? प्रत्येक कार्यकर्त्याला ज्याचे दरवाजे उघडे आहेत असा कोणी असतो का? पैशापेक्षा माणूस महत्वाचा हा व्यवहार कुठे पाहायला मिळतो का? कोणत्याही पदावर नसताना सतत जबाबदारीने काम कोणी करतो का? स्वतःविषयी कठोर आणि इतरांविषयी क्षमाशील असा कोणी असतो का? यशवंतराव, आम्ही तर तुमच्याबरोबर झटून काम केलं तरीही तुमच्या विषयीची चिकित्सा संपली नाही. ज्या माणसाला स्वतःचा मूड नाही, आळस नाही, कंटाळा नाही, कोणतीही अट नाही, कार्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी नेहमी उपलब्ध. खरंच असं कुणी असतं का? माणसं कशी असतात, ती अशी का वागतात, कशी बोलतात, ती नेमकी कुठे मोकळी होतात? मानवी मनाच्या व्यवहाराचा बारकाईनं विचार करून वागणारं असं कुणी असतं का? हो, यशवंतराव केळकर असे होते नव्हे, असेच होते. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हेच आहे हे आम्हालाही ठाऊक आहे. आपला कार्यक्रम बरोबर 6 वाजता सुरू होईल, म्हणजे 5:59 नाही किंवा 6:01 नाही. हा दंडक पाळणार आहे. तुझं म्हणणं बरोबर आहेच, पण जरा असाही विचार करून बघ बरं. यासाठी प्रवृत्त करणारे संघटनेचे दोष म्हणजे आपलेच दोष हा वस्तुनिष्ठ विचार बाळगणारे, कार्यपद्धतीच्या भक्कम पायावर विद्यार्थ्यांचं अखिल भारतीय संघटन उभारणारे, प्रत्येक कार्यक्रमाचं पुस्तक तयार करण्याचा आग्रह धरणारे, आपण सगळे अपूर्णांक आहोत, आपल्या सर्वांचा मिळून पूर्णांक होईल हे भान देणारे. यशवंतराव, तुमची कितीतरी रूप सांगता येतील. त्या बहुमुखी व्यक्तित्वाला उजाळा देण्यासाठी हा पत्रप्रपंच. तुमच्याविषयीची कृतज्ञता अनेक वर्ष मनात साठवून ठेवली होती. ती व्यक्त करायला तुमच्या जन्मशताब्दीचं निमित्त मिळालं. आमच्या भावना आणि मनातली खळबळ सांगण्यासाठी
आम्ही हा पत्ररूप मार्ग निवडला. प्रिय यशवंतराव. आ आ आ ना विश्वासाने सदैव गगनी ध्वज भगवानाचे ध्वज भगवानाचे विश्वासाने सदैव गगनी ध्वज भगवानाचे ध्वज भगवानाचे ध्वज भगवानाचे ध्वज भगवानाचे ध्वज भगवानाचे ध्वज भगवानाचे. यशवंतराव, अलीकडेच पंढरपूरमधल्या ITIला तुमचं नाव देण्यात आलं. तुमचा मुलगा आलोक या कार्यक्रमाला उपस्थित होता. तेव्हाही लोकांना असेच प्रश्न पडले असतील, हे यशवंत केळकर कोण? राजकीय सामाजिक जीवनात यांचं नाव कधी झळकलं नाही. हे उद्योगपती वा धार्मिक गुरूचं नाव वाटत नाही. गुगल सर्च केला तर चुकीच्या जन्मतारखेसह ॲक्टिव्हिस्ट अँड पॉलिटिशियन अशी त्रोटक माहिती हाती लागते. हा माणूस चालती बोलती प्रशिक्षण संस्था होता याचा मागमूस कोणाला नसणार. मग हे कोण आणि यांचंच नाव का? यशवंत वासुदेव केळकर, जन्मगाव सोलापूर, शिक्षण MA, मुंबईच्या नॅशनल कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते. तुमचा लौकिक परिचय तसा इथेच संपतो, पण त्या पलीकडचं अलौकिक व्यक्तिमत्व आणि कार्यकर्तृत्व पडद्याआड राहतं. उभ्या हयातीत तुम्ही स्वतःहून कधीही पुढे आला नाहीत. अगदी स्वतःच्या 61च्या कार्यक्रमात तुम्ही स्वतःबद्दल अवाक्षर काढलं नाही. पण सुदैवाने तुमच्याविषयी 150-200 पानांची 2 पुस्तकं आहेत. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पाहिलेली, तुम्हाला अनुभवलेली शेकडो माणसं अजून हयात आहेत. म्हणून मी उदाहरण दिले ते डॉक्टर हेडगेवार. जगाला माहिती संघ, हेडगेवार किती जणांना माहिती. तसाच देशात माहिती विद्यार्थी परिषद, पण यशवंतराव केळकर किती जणांना माहिती. स्वतःचा मोठेपणा टंकित करावा, आपलं नाव, आपली कीर्ती, आपली प्रतिष्ठा यांना जपून राहावं, हे यशवंतरावांच्या रक्तातच नव्हतं. आज मी 85 वर्षाचा आहे, पण आपलं नाव व्हावं, लोकांनी आपली वाहवा करावी, हा इतका कदरू असा मोह आहे ज्याचा अजूनही त्याग करणं मला जमलेलं नाही. सहजपणे मोह होतो, राग येतो, लोभ होतो, जेलसी असते. यशवंतरावांनी आयुष्यभर दैवी गुणांची पूजा केलेली, त्याची इतकी उदाहरणं देता येतील. मी रामनारायण रुईया कॉलेजमध्ये असताना इकॉनॉमिक्स शिकवायचो, पॉलिटिक्सही शिकवायचो. आणि पॉलिटिक्सचं अध्यापन करताना मला राईट आणि ऑथॉरिटी यातला फरक कळला. सत्ता म्हणजे पॉवर बरोबर, राईट नाही, पॉवर आणि ऑथॉरिटी. सत्ता तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात त्या खुर्चीवर अवलंबून असते, आणि अधिकार तुमच्या गुणांवर, त्यागावर, समर्पणावर अवलंबून असतो. सत्ता अल्पजीवी आहे, अधिकार चिरंजीवी आहे. यशवंतरावांचं तुम्ही आम्ही सगळेजण ज्या कृतज्ञतेच्या भावनेनं पुण्यस्मरण करतो त्याचं मुख्य कारण ते अधिकाराचे स्वामी होते. सत्तेपासून ते आयुष्यभर लांब राहिले. यशवंतराव, तुम्ही बाहेरच्यांसाठी अनभिज्ञ होतात. आम्हालाही तुमची ओळख हळूहळू होत गेली. कोण होतो आम्ही? 10वी-12वी झालेले कॉलेज कुमार आणि कुमारी. संघटना म्हणजे काय, ती कशासाठी असते, देशभक्ती कशाशी खातात आणि सामाजिक जाणीव म्हणजे काय याचा गंध नसलेल्या कोऱ्या पाट्या होतो आम्ही. पण विद्यार्थी संघटनेत खेचलो गेलो ते आमच्या आवडीनिवडीमुळे.
कोणाला घोषणा द्यायला आवडायच्या, कोणाला गाणं म्हणायला आवडायचं, कोणाला भाषणं ठोकायची, तर कोणाला मित्रमैत्रिणी जमवण्याची हौस. पण संघटनेत जसं जसे रममाण झालो तसतसं लक्षात आलं की हा टाइमपास नाही. हे आमच्यातल्या गुणांना वाव देणारं, त्यांना विकसित करणारं, सामाजिक भान देणारं खुलं व्यासपीठ आहे. एका विशिष्ट विचारानं, ध्येयानं चाललेलं अखिल भारतीय संघटन आहे. ज्ञानशील एकता चली अखंड साधना, ज्ञानशील एकता चली अखंड साधना, चली अखंड साधना, चली अखंड साधना, चली अखंड साधना, चली अखंड साधना. हे मातृभू की अर्चना, ये पुण्य भू की वंदना, ये मातृभू की अर्चना, ये पुण्य भू की वंदना. चली अखंड साधना, चली अखंड साधना, चली अखंड साधना, चली अखंड. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि यशवंतराव केळकर हे अद्वैत 1958-59 सालच्या सुमाराला सुरू झालं. 1949 साली संघबंदीच्या काळात तात्कालिक गरज म्हणून ही विद्यार्थी संघटना सुरू झाली. त्याचं स्वरूपही अस्थायी होतं. छोटे मोठे कार्यक्रम, आंदोलनं देशभरातल्या ठराविक ठिकाणी होत. अशा काळात संघाने विद्यार्थी परिषदेची धुरा तुमच्यावर सोपवली. तुम्ही सुरुवात मुंबईपासून केलीत. पहिलं काम काय केलं असेल तर स्वतःच्या खिशातून परिषदेची उधारी चुकती केलीत. मुंबईत मिळालेल्या सहकार्यांच्या बळावर महाराष्ट्रात हातपाय पसरले. पुढे बाळासाहेब आपटे, मदनदास देवी, नारायणभाई भंडारी, प्राध्यापक कृष्ण भक्त, गिरिराज किशोर, पद्मनाभ आचार्य, गोविंदाचार्य यांच्या सहाय्यानं देशभरात परिषदेचं जाळं विणायला सुरुवात केली. एका बाजूने संघटनात्मक बांधणी करताना दुसऱ्या बाजूने परिषदेची सैद्धांतिक भूमिका काय असावी, परिषदेचं कार्यक्षेत्र काय असावं, कोणते कार्यक्रम उपक्रम हाती घ्यावेत, संघ आणि परिषद यातील संबंध कसे असावेत, मुख्य म्हणजे कार्यपद्धती कशी असावी हे पैलू निश्चित करायला, ते कागदावर उतरवायला आणि अंमलात आणायला सुरुवात केलीत. ज्याची प्रचिती 1967 सालच्या इंदूरच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आली. दत्ताजी डिडोळकर यांच्या आग्रहामुळे तुम्ही 1 वर्षाकरता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. अध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली तेव्हा तुम्ही म्हणालात, द प्रेसिडेंट इज नॉट बॉस ऑफ द टीम बट ही इज ओनली फर्स्ट अमंग्स इक्वल्स. हे केवळ बोलला नाही, तुम्ही ते कृतीत आणून दाखवलत. यशवंतराव केलकर जी की याद मुझे सबसे पहली है इंदौर अधिवेशन की. मैं उसमें बनारस से प्रतिनिधि के रूप में गया था. ट्रेडिशन जो विद्यार्थी परिषद में बनी हुई थी कि शोभा यात्रा में अध्यक्ष और महामंत्री जीप पर सवार होते हैं और उनके पीछे अधिवेशन चलता है. लेकिन इस परंपरा में नई बात यशवंतराव जी ने जोड़ी कि वो जीप तो आई लेकिन जीप पर वे सवार नहीं हुए और प्रतिनिधियों के साथ ही उनका नेतृत्व करते हुए अध्यक्ष और महामंत्री ने शोभा यात्रा की शुरुआत से लेकर के और जहाँ सभा होनी थी वहाँ तक गए. जो कार्यकर्ता पहली बार विद्यार्थी परिषद के अधिवेशन में आए थे उनके लिए नई बात थी और मेरी स्मृति में भी ये बात आज तक जो बातें याद हैं उसमें से ये पहली है. या आणि अशा असंख्य कृतिशील उदाहरणांनी तुम्ही कार्यपद्धती नावाची सुबक चौकट आखून दिलीत.
संघटना कशी चालणार, त्यात निर्णय कसे होणार, त्यातल्या माणसांचे परस्परांशी संबंध कसे असणार, अशा अनेक बारकाव्यांचं गाईडच तुम्ही आमच्या हाती दिलं. ती कार्यपद्धती आणि ज्याला संघटन सूत्र वा व्यवस्थापन सूत्र म्हटलं गेलं, ती तुमची ओळख बनली. ती सूत्र आमच्या तोंडात चित्रपटांच्या डायलॉग इतकी फिट्ट बसली. प्लॅनिंग इन ॲडव्हान्स, प्लॅनिंग इन डिटेल्स, पूर्व योजना, पूर्ण योजना. एव्हरीबडी इज इम्पॉर्टंट बट नो बडी इज इनडिस्पेन्सिबल. संघटनेत प्रत्येकजण महत्वाचा, अपरिहार्य कुणीही नाही. मते अनेक, निर्णय एक. अनअटॅच्ड इन्व्हॉल्वमेंट, अनइन्व्हॉल्वड अटॅचमेंट. ज्यातून कार्यकर्ते मिळतील तो कार्यक्रम. एक चूक एकदाच करायची संधी, पुन्हा तीच चूक करायची नाही. आमच्या लेखी हे केवळ डायलॉग राहिले नाही, तर या सूत्रांनी आम्हाला व्यवस्थापनात, आयोजनात, संघटन कौशल्यात पारंगत केलं. यशवंतराव, ती सूत्र अंमलात आणण्याचे धडे तुम्ही आमच्याकडून गिरवून घेतलेत. अधिवेशन 6 महिन्यांनी आहे, तर तुम्ही म्हणायचं चला अधिवेशन करून पहा. म्हणजे कोण, कुठं, कसं, किती वाजता या सगळ्या तपशिलासह तुम्ही त्याचं पुस्तक तयार करायला सांगायचं. कुठल्याही कार्यक्रमाचं पुस्तक करणं हा आमच्या आयुष्याचा परिपाठ झाला. एखादी बैठक असो वा मोठा कार्यक्रम, तुम्ही त्याच्याकडे कलाकृती म्हणून पाहायला शिकवलं. त्यामुळे बैठका, कार्यक्रम यात जिवंतपणा, रसरशीतपणा आला. त्यातून सामूहिकता, एकत्वाची भावना फुलत होती. स्वतःच्या सामर्थ्याविषयी आत्मविश्वास येत होता. या सगळ्यातून आम्हाला व्यवस्थापन शास्त्राचे धडे तर मिळत होतेच, पण आपल्या हातून काहीतरी सुंदर घडतंय हा विलक्षण आनंद देत होते. कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर ते आधी त्याचं प्रारूप करा. तर प्रारूप म्हणजे काय, तर त्याचा पूर्णपणे 1-4 लोकांनी आधी येऊन साग्र संगीत विचार करायचा, तो लिहून काढायचा आणि मग त्याच्याप्रमाणे प्लॅन करून सर्व गोष्टी करायच्या. त्यामुळे मग प्लॅनिंग इन ॲडव्हान्स अँड प्लॅनिंग इन डिटेल्स हे जे सध्याच्या आधुनिक मॅनेजमेंटमध्ये एक अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट म्हणून वापरली जाते, ती त्या काळातल्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी एक मोलाची मॅनेजमेंट कन्सेप्ट म्हणून पूर्णपणे मनात त्यांच्या बिंबवली, जी मला खात्री आहे की प्रत्येकाला आयुष्यभर त्याचा उपयोग झालेला आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना त्याचा उपयोग झालेला आहे. आणि मला असं वाटतं की आज भारतीय जनता पक्षामध्ये राज्यस्तरावर असेल, मंत्री म्हणून असेल किंवा आता राष्ट्रीय स्तरावर असेल, काम करताना ह्या गोष्टी इतक्या सहज जमतात. म्हणजे अनेक वेळा मतमोजणी आता सुरू व्हायची आहे आणि त्यात जर विजय प्राप्त झाला तर त्या 2 तासामध्ये विजयोत्सवाची तयारी करावी लागते, ज्याला माननीय पंतप्रधान येतात, माननीय केंद्रीय नेते येतात आणि हे 2 तासात आपल्याला जर करायचं असेल तर मला वाटतं की परिषदेत काम केलेल्या माझ्या कार्यकर्त्याला त्याने ते करून पाहिलेलं असतं. अधिवेशन करके देखना, किती गोष्टी आपण 100, 125, 150 गोष्टी करायच्या त्याची यादी करून पाहिलेली असते आणि त्यामुळे या सगळ्या सवयीने या गोष्टी सहज जमतात. आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना अशी एखादी ऐनवेळी काही गोष्ट करायची झाली तर परिषदेत काम केलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना ते सहज वाटतं. यशवंतराव, अनेकदा प्रश्न पडायचा की तुम्ही तुमच्या आयुष्याचं प्रारूप कसं आणि कधी तयार केलं. ध्येयनिष्ठ, संघटन कुशल, वैचारिक स्पष्टता असणारं तुमचं व्यक्तिमत्व घडलं कसं. यशवंतराव, तुम्ही स्वतःला घडवलं. कळत्या वयात देशाच्या, समाजाच्या स्थितीविषयी तुमच्या मनात अस्वस्थता होती. त्यासाठी काहीतरी करायला हवं ही तीव्रताही होती. तुम्ही अनेक सामाजिक, राजकीय विचार प्रवाह अभ्यासले, शंका फिटेपर्यंत चर्चा केल्या. त्यानंतर अतिशय डोळसपणे तुम्ही निवडलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा.
अजिंक्य व्हावा समर्थ भारत, पूर्ण करू हे थोर मनोरथ. अजिंक्य व्हावा समर्थ भारत, पूर्ण करू हे थोर मनोरथ. विश्वासाने सदैव गगनी ध्वज पुलानाचे, ध्वज पुलानाचे. विश्वासाने सदैव गगनी ध्वज भगवानाचे, ध्वज भगवानाचे, ध्वज भगवानाचे, ध्वज भगवानाचे. तुमच्या या वैचारिक बैठकीला व्यवहाराची जोड मिळाली ती रामदास शाखेमुळे. तेव्हा तुम्ही पुण्यात SP कॉलेजमध्ये BA करत होतात. वसंतराव गीत तेव्हा संघाचे प्रचारक होते. रोज 80-90 तरुण शाखेवर. आप्पा पेंडसे, सह देशपांडे, मधुकर देवल, एकनाथ गोरे, राजा वाकणकर, एकापेक्षा एक कर्तृत्ववान लोक. पण या सर्वात तुम्ही आघाडीवर. वेगवेगळे समकालीन विषय निवडून त्यावर जीव तोडून चर्चा करणं, सामूहिक पद्य सांगायचं आहे असं म्हणल्यावर त्याचाही कसून सराव करणं. आपल्या शाखेची गुरुदक्षिणा 1000 रुपये व्हायला हवी हे आव्हान स्वीकारून ते पूर्ण करण्यासाठी धडपड करणं. इथपासून ते एक अभिनव उपक्रम म्हणून रात्री 12 वाजता स्मशानात जाण्याचा कार्यक्रम पार पाडणं. तुमचा उत्साह सर्वत्र तितकाच. 18व्या वर्षी 1943च्या नोव्हेंबर महिन्यात जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूर गावात तुम्ही 10 दिवसांकरता संघाचा विस्तारक म्हणून गेला होता. ऐन विशीत तुम्हाला जीवनदृष्टी गवसली. ईश्वराचा अंश असलेल्या या मानवी देहानं उभ्या आयुष्यात करायचं काय हे ठरवता येणं म्हणजे जीवनदृष्टी गवसणं. ती गवसली की माणसाचं जीवन ध्येय ठरतं आणि त्या ध्येयाला सुसंगत जीवनशैली आकाराला येते. यशवंतराव, तुमचा सारा जीवनपट, जीवनदृष्टी, जीवनध्येय आणि जीवनशैली याचा त्रिवेणी संगम ठरला, जो आजही कोणालाही अलिप्ततेच्या काठावरून अनुभवता येतो. 11 जून 1944च्या पत्रात तुम्ही लिहिलंय, सामान्य सांसारिक माणसाचं नेहमीचं जीवन घालवायचं नाही हे मी मनाला पटवून घेतलंय. संसारात राहूनही त्या पाशात न अडकण्याची वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याला अनुसरूनच 1945 साली तुम्ही संघाचे प्रचारक म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. कार्यक्षेत्र होतं आधी नाशिक आणि मग सोलापूर. आम्हा परिषद कार्यकर्त्यांना ज्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीचे वळसे तुम्ही उगाळून दिलेत, त्या जादूच्या मुळ्या तुम्ही बहुधा तुमच्या प्रचारक जीवनातच सिद्ध केल्या असणार. कारण पूर्वयोजना, पूर्ण योजना आणि कमालीची वैचारिक सहिष्णुता ही तुमच्या कामाची वैशिष्ट्य तेव्हाही सर्वांनाच जाणवली होती. उत्कर्षाचा ध्यास धरोनी, प्रतिपचंद्र जसाये गगनी. उत्कर्षाचा ध्यास धरोनी, प्रतिपचंद्र जसाये गगनी. तसेच जीवन आकांक्षानी, भरू एकेकाचे, ध्वज भगवानाचे. विश्वासाने सदैव गगनी, ध्वज भगवानाचे, ध्वज भगवानाचे.
अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तुमच्या आत्मीय आणि सहज वागण्यामुळे, प्रसन्न खेळकर स्वभावामुळे त्यांच्या हृदयात तुम्हाला स्थान दिलं होतं. सोलापुरात रामभाऊ म्हाळगींसारख्या समविचारी जिल्हा प्रचारकासोबत तुमची जोडी जमली. दोघेही प्रतिभावान, सुबक, नेटक्या कामाचे आग्रही, नियोजनाबाबत चढाओढीनं काटेकोर, कार्यकर्त्यांविषयी अपार जिव्हाळा आणि कामाप्रती अतूट निष्ठा. एकमेकांना परिपूर्ण करणाऱ्या तुमच्या जोडगोळीनं त्या काळात तुमच्या भोवती काम करणाऱ्यांना भरभरून प्रेरणा दिली असणार. तुमच्या प्रचारक जीवनातली प्रसन्नता मात्र फार काळ टिकू शकली नाही. फाळणीचं रक्तरंजित दुःख घेऊन स्वातंत्र्य आलं. पाठोपाठ महात्मा गांधींची हत्या झाली आणि त्यामुळे संघावर अकारण बंदी लादली गेली. त्या काळात विस्कटलेलं काम रामभाऊ आणि तुम्ही दोघांनी केवळ सावरलं नाही, तर अथक परिश्रम करून ते चांगलं दृढमूल केलं. 1952 मध्ये तुम्ही प्रचारक म्हणून अधिकृतपणे थांबलात आणि लगेच MA च्या अभ्यासाला लागलात. इंग्रजी विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्णही झालात. प्रचारक असणं ही एक मनस्थिती आहे. यात तुमच्याच वाक्याला साजेसा असा तुमचा पुढच्या आयुष्यातला व्यवहार होता. पुढे संसाराचा योग्य आणि संतुलित मार्गही तुम्ही सिद्ध करून दाखवलात. शशीताईंशी झालेला प्रेमविवाह आणि पुढे त्यांची मिळालेली संपूर्ण सजग समर्पक साथ तुमच्या ध्येयनिष्ठ स्वभावाला पूरक होती. वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजचा इंग्रजी विभाग हे अखेरपर्यंत तुमचं उपजीविकेचं कार्यक्षेत्र बनलं. आणि तुमची जीविका तुम्हाला गवसली ती विद्यार्थी परिषदेच्या कामात. यशवंतराव, तुम्ही विद्यार्थी परिषदेला लाईफ मिशन दिलं. ही 2-4 कार्यक्रम करणारी किंवा आधेमध्ये आंदोलनं उभारणारी पोरासोरांची संघटना नाही, तर राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं उदात्त स्वप्न घेऊन चालणारी संस्था आहे, हे तुम्ही बिंबवलं. त्यामुळेच परिषदेच्या प्रत्येक कृतीला निश्चित दिशा मिळाली, अर्थ गवसला आणि स्थैर्य मिळालं. हे माणसांचं काम आहे. एक एक माणूस जोडण्याचं, जपण्याचं आणि घडवण्याचं काम. तुमच्या आग्रही भाषेत सांगायचं झालं तर एखादा माणूस घडण्यामध्ये, त्याचा विकास करण्यामध्ये त्याला सहाय्य करण्याचं काम. अशी माणसं जोडताना त्यांना स्वीकारण्याची, पचवण्याची क्षमता आपण वाढवली पाहिजे, याकडे तुमचा कटाक्ष होता. कुठलाही धातू वितळू शकतो तेवढी उष्णता उत्पन्न करता आली पाहिजे. विद्यार्थी जीवनावर देशभक्तीचे, रचनात्मकतेचे, ध्येयनिष्ठेचे संस्कार करणं इतकीच परिषदेची जबाबदारी आहे असं तुम्ही मानलं नाहीत, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात योग्य सामाजिक जाणीव असणारे, परिवर्तनासाठी परिश्रम करणारे, प्रामाणिकपणा आणि प्रतिभा यांचा संगम असणारे नेतृत्व निर्माण करणे हे परिषदेचं काम आहे. हा आत्मविश्वास तुम्ही व्यक्त करत होतात. आमच्या इथून बाहेर पडणारा प्रत्येक जण अधिकाधिक गुणांनी युक्त असणारा कार्यकर्ता हवा. फॅक्टरी डिफेक्टचा शिक्का आपल्यावर बसता कामा नये ही सजगता तुम्ही तर ठेवलीतच, पण ती आमच्यामध्येही निर्माण केली. 1982च्या आसपासची गोष्ट असेल, ज्यावेळी परिषदेच्या मार्बल आर्चच्या कार्यालयाच्या समोर ते आपली लॅम्ब्रेटा स्कूटर लावून, झोळी त्यांच्या खांद्यावर आणि त्यांच्या झब्ब्यामध्ये खिशात हात घालून त्या खिशातले हात हलवत हलवत बोलण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. आणि त्या शैलीत ते मला असं म्हणाले की असं पहा विनयराव, आणि ज्यावेळी असं गंभीर बोलायचं असायचं त्यावेळी ते राव बी म्हणायचे समोरच्याला. आम्ही तर साधे कार्यकर्ते होतो. पण ते म्हणाले की असं बघा विनयराव, आजपासून 30 वर्षांनी, पहा 1982ची गोष्ट आहे, अनेक जण आपल्याकडे येतील, म्हणजे विद्यार्थी परिषदेकडे येतील आणि म्हणतील की आम्हाला 3-4 चांगले बँकांचे डायरेक्टर द्या,
2-3 आम्हाला चांगले मंत्री द्या, 2-5 आम्हाला चांगले संपादक द्या, की समाजामध्ये इतक्या ठिकाणी नेतृत्व करणारी, जबाबदारी घेणारी, प्रामाणिक असलेली आणि तरीही कार्यक्षम असलेली अशी माणसं इतक्या मोठ्या संख्येत हवी आहेत आणि त्याचा दुष्काळ आहे. पण हा दुष्काळ द्रष्टेपणाने यशवंतरावांनी हेरला होता आणि म्हणून ते सांगायचं की प्रत्येक कार्यकर्त्याला आपण तेवढा स्नेह दिला पाहिजे की ज्यामुळे त्याच्यामध्ये परिवर्तन होईल. म्हणजे माणूस बदलू शकतो यावरचा आपला विश्वास, हे मला असं वाटतं की यशवंतरावांनी जी मांडणी केली त्या संघटनशास्त्राचा एक पायाभूत सिद्धांत होता. त्यासाठी नोईंग बाय डुईंग, केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे, हा मंत्र तुम्ही आमच्याकडून गिरवून घेतलात. बैठक चालवणं, विषय मांडणं, पत्र लिहिणं इतकंच नाही तर कोणाशी कसं, किती आणि कुठल्या भाषेत बोलायचं हे सारं तुम्ही अक्षरशः बोट धरून शिकवलं. पण हे सगळं करताना कार्यकर्ता हा यंत्राचा भाग नाही, तो माणूस आहे. त्याला माणूस म्हणून समजून घेतलं पाहिजे. माणसं घडतात, बदलतात. त्यासाठी निखळ मैत्रीचा आणि सातत्यपूर्ण संवादाचा सेतू उभारावा लागतो. हे तुम्ही कायम अधोरेखित करत राहिलात. त्यातून संवादशास्त्राचं अनोखं दालन आम्हाला खुलं झालं. प्रत्येकाला वेळ देणं, त्याचं किंवा तिचं मनापासून ऐकून घेणं, यात तुम्ही तुमचा किती वेळ खर्च केला असेल याला काही मापच नाही. तुम्ही हा अव्यापारेषु व्यापार अतिशय आनंदाने आणि मनापासून अनेक वर्ष केलात. त्यातही तुमचं सलगी देणं असं असायचं की बहुधा प्रत्येकालाच असं वाटायचं की माझं यशवंतरावांशी जरा विशेष नातं आहे. तक्रारी, गाऱ्हाणी, उणीदुणी, अडचणी, शंका, प्रश्न, योजना, निवेदन, कल्पना सगळं ऐकून घेणारे तुम्ही हक्काचे आणि विश्वासार्ह श्रोते होता. तुम्हाला भेटायला येणारा त्याच्या मनातली गुह्य बाब तुम्हाला सांगायचा. ती बाब तुमच्या मनाच्या शेकडो कप्प्यांपैकी एका कप्प्यात तुम्ही अगदी सुरक्षित ठेवायचा आणि त्या कप्प्याला कुलूप घालून किल्ली त्या व्यक्तीच्या हातात द्यायचा. तुमच्या नंतर आमच्या हातात फक्त किल्ल्याच उरल्या, तशा कुलपाची वाट पाहणाऱ्या. तुम्ही कुणालाही त्याच्या समस्येवरची तयार उत्तरं कधीच दिली नाहीत. परिषदेत काय किंवा घरातही काय, तुम्ही तिथलं निर्णय केंद्र बनून राहिला नाहीत. माणसं तुमच्याशी नाही तर संघटनेशी, विचारांशी जोडली जातील यासाठी दक्ष राहिलात. या संवादाचा उपयोग तुम्ही अनेक विषयांवर समान धारणा निर्माण करण्यात आणि त्या रुजवण्यात केलात. भारतीय स्त्री शक्तीचं काम जेव्हा आम्ही चालू केलं ते 88 साली सुरू झालं. पण त्याच्या आधी 2-3 वर्ष खरं सांगायचं तर आम्ही अनेक जणी ज्या मुळात विद्यार्थी परिषदेत काम केलेल्या होत्या आणि त्यामुळे यशवंतरावांच्या बरोबर त्याच्या बाबतीमध्ये त्याबद्दल आम्ही अनेक वेळेला चर्चा केलेली आहेत. आणि ॲक्च्युअली असं झालं की कार्यक्रमामधून करत असताना ही आता संघटना म्हणून उभी करायची असेल तर काय केलं पाहिजे, आणि नंतर एक बैठक आम्ही ठरवली होती आणि त्यापूर्वी एक प्रारूप बनवायचं होतं. ते प्रारूप मी बनवलं तेव्हा ते खरं म्हणजे आजारी होते आणि अंथरुणावर होते, तरी मी ते वाचून दाखवलं त्यांना. त्यांनी 5 मिनटं ते ऐकत राहिले. म्हणाले, हे बघ, हे तू नुसते कार्यक्रम दिलेस, यात मूळ विचार कुठे आहे, आपलं तत्त्वज्ञान कुठे आहे. पुन्हा एकदा नव्याने त्याची मांडणी केली, रचना केली आणि ते जे लिहिलं प्रारूप ते मात्र मग पुन्हा एकदा यशवंतरावांनी वाचल्यावर ते म्हणाले, हां ठीक आहे, हे आता प्रथमतः बरं आहे, याच्यावर चर्चा करा आणि याच्यामध्ये पुष्कळ आयाम तुम्हाला नंतर जोडता येते. संघटना चालवत असताना ज्याला कन्सेन्सस बिल्डिंग आपण म्हणतो ते फार महत्त्वाचं असतं. आणि आज विद्यार्थी परिषदेत ज्या पद्धतीने बैठकींच्या रूपाने, अभ्यासवर्गांच्या रूपाने आपण करत असलेली प्रारूपं फायनल करायच्या आधी एकमेकांमध्ये सर्क्युलेट करण्याच्या पद्धतीने फार मोठं कन्सेन्सस बिल्डिंग आपण करतो. कुठलाही विषय असू दे देशाच्या समोरचा, ह्याच्यात कार्यकर्त्यांचं आज कामात असलेले आणि कामात पूर्वी असलेले यांच्यात ब्रॉडली सिमिलर ॲप्रोच निर्माण झालेला दिसतो. एक कन्सेन्सस एखाद्या विषयाकडे बघण्याचं ह्या सिस्टीममधनं इव्हॉल्व झालेलं दिसतं. यशवंतरावांच्या बरोबर राहत असताना
ऑर्गनायझेशन म्हणजे केवळ माणसांना एकत्र करणं, मीटिंग घेणं, कार्यक्रम करणं हे नसून ब्रॉडली कन्सेन्सस विचारांनी तयार करणं हे फार मोठं एक ऑब्जेक्टिव्ह असतं. याचा मला पुढे बँकेत चेअरमन असताना किंवा काम करत असताना मला खूप उपयोग झाला. अशा समान धारणा रुजवण्यासाठी तुम्ही टीम नावाची बहुमोल संकल्पना मांडली, रुजवली. समरस, समविचारी, संवादी अशा सहकार्यांचा छोटा गट म्हणजे टीम. कुठलंच काम हे कोणा एकाचं नसतं. सर्वांनी प्रत्येकाला बरोबर घेऊन परस्परांना सांभाळत आपल्याला दिलेलं काम नीट पार पाडलं तरच ते काम उभं राहतं. यशवंतराव अगदी शाखा स्तरापासून अखिल भारतीय स्तरापर्यंत अशा टीम आकाराला आल्या. या टीममध्ये कामाविषयी, कार्यकर्त्यांविषयी खुल्या चर्चा घडत आजही घडतात. यातून आढावा घेणं, पुढची दिशा ठरवणं, गुंतागुंतीचे निर्णय करणं सहज साध्य होतं. अशा टीमवर्कचा अनुभव आम्ही परिषदेच्या कामात तर घेतलाच, पण व्यक्तिगत, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनातही याचं मोल आम्ही उमजून आहोत. विद्यार्थी परिषदेत विद्यार्थिनींचा सहभाग, एकूणच सामाजिक कामात महिलांचा सहभाग हे या समान धारणा रुजवण्याचं एक ठसठशीत उदाहरण. यासाठी तुम्ही केवळ पुढाकार घेतला नाही, तुम्ही आग्रही राहिलात. अत्यंत उत्फुल्ल आणि स्खलनशील अशा वयोगटातली मुलं मुली एकत्र येऊन काम करणं हे परिषद कामाचं वैशिष्ट्य ठरलं. या प्रयोगाकडे तेव्हा सर्वांच्या कुतूहल भरल्या नजरा लागून राहिल्या असणार, कारण 1961-62च्या काळात अन्य विचारांच्या चळवळींमध्ये तरुण स्त्री पुरुष एकत्र काम करत होते. पण संघ परिवाराची वाटचाल मात्र त्या काळात तरुण संघात आणि तरुणी समितीत अशी समांतर रुळांवरून सुरू होती. एक लड़का और एक लड़की कभी दोस्त नहीं हो सकते हा संवाद चित्रपटांमध्ये 1980च्या दशकात आला, पण समाजाच्या मनात तो तेव्हाही होता आणि आजही आहे. तुम्ही एक्सक्लुझिव्ह मैत्रीचा नाही, इन्क्लुझिव्ह मैत्रीचा पुरस्कार केलात. रेल्वेचे 2 ट्रॅक दुरून एकच भासत असले तरी जवळ गेल्यावर वेगवेगळे दिसतात हे भान तुम्ही दिलं. समान ध्येयानं प्रेरित तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी निकोप आणि सुरक्षित वातावरणात उत्तम काम करू शकतात हा विश्वास समाजाला तुम्ही दिलात. पण याचे थोडेफार फटकेही बसले. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचे प्रेमविवाह झाले. त्यातून अखिल भारतीय विवाह परिषद अशी दूषणं मिळाली. कित्येक ठिकाणी कामाला खीळ बसली, कार्यकर्त्यांमध्ये दुरावा निर्माण झाला. पण म्हणून तुम्ही हा प्रयोग थांबवला नाही. तुम्ही स्त्री पुरुष संबंधांवर खुलेपणाने चर्चा घडवून आणल्यात. अशा अपवादात्मक गोष्टी हाताळण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधलात आणि मार्ग काढलात. विद्यार्थी परिषदेत विद्यार्थिनी ह्या शोपीस नाही आहे, आल्या पाहिजेत, मुली दिसल्या पाहिजेत म्हणून आहेत असं नाही आहे. एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणेच त्याही विद्यार्थीच आहेत आणि त्याप्रमाणेच त्या सहभागी राहतील हा त्यांचा आग्रह होता. त्यांनी जे पहिलं एक विषय मांडला होता स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न, तर त्यावेळेला त्यांनी हे पण मांडलं होतं की स्त्री ही काही देवी नाही आहे आणि दासी नाही आहे, ती एक व्यक्ती आहे, एक मनुष्य आहे. या दृष्टीने विचार करायला लावणं हे त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं आणि हळूहळू केलं, म्हणजे एकदम थोपवलं असं नाही आहे. पूर्णकालिक कार्यकर्त्री बनने की भी जब बात आई तब भी यशवंतराव जी के परामर्श से ही ये तय हुआ कि रात को 10 बजे तक घूमना, 10 बजे के बाद घूमना नहीं, कहीं भी जाएगी तो ठहरना रात में पुराने कार्यकर्ता के घर पर, प्राध्यापक कार्यकर्ता के घर पर, विद्यार्थी परिषद कार्यालय में नहीं. इसी प्रकार 24 साल तक की उम्र तक पूर्णकालिक रहना या 4 साल या 24 वर्ष की उम्र जो पहले आ जाए, घर लौटना, लाइफ में सेटल होना,
और काम भी करना। ऐसी एक धारा सी जब बन पाएगी तब काम एस्टैब्लिश हुआ ऐसा समझना। वैसा ही देखा मैंने। इसलिए यशवंतराव की देन है ये सब सिस्टम्स उत्पन्न करने की, डूज एंड डोंट्स उत्पन्न करने की अनुभव से। नहीं तो इसको लोग उपहास कर रहे थे पहले तो छात्राओं के काम से, मैरिज ब्यूरो बना रहे हैं। 1961 साली परिषदेचं अखिल भारतीय अधिवेशन अलाहाबादला झालं. तेव्हा त्यात विद्यार्थिनी प्रतिनिधींचा सहभाग असला पाहिजे यासाठी आग्रह धरणारे तुम्हीच होता. मात्र प्रचारक म्हणून निघण्याचा हट्ट धरणाऱ्या कार्यकर्तीला विद्यार्थिनी पूर्णकालिक पाठवावी याची योग्य वेळ अजून आलेली नाही याची जाणीवही तुम्ही हळुवारपणे करून देत होता. आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 1962 साली दिल्लीला झालेल्या अखिल भारतीय अधिवेशनात अजून एक पाऊल पुढे टाकलं आणि परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रथमच एका विद्यार्थिनीचं म्हणजे सुलभा देवधर हिचं नाव समाविष्ट केलं. तुमची सम्यक दृष्टी कार्यकर्तीला समतोल विचार करायला शिकवत असे. विवाहानंतरही परिषदेचं काम करत राहण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थिनीला तुम्ही असं सांगायचा की आधी नव्या घरात सुस्थिर व्हावं, सर्वांची मनं जिंकून वातावरण अनुकूल झालं की काम करणं सोपं जाईल. विद्यार्थिनींच्या क्षमतेला योग्य न्याय, योग्य वाव देणं यासाठी परिषदेत तुम्ही नेहमी आग्रही राहिलात. स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवण्यासाठी प्रथम पुरुषी विचार केलात. समानता काही केवळ बोलण्यात नाही, ती कृतीत आली पाहिजे हे तुम्ही वैयक्तिक आयुष्यातही प्रत्यक्ष उतरवलंत. जातीभेद मनातच न येणं आणि घरकामात घराच्या सर्वांचा सहज सहभाग असणं या दोन्ही गोष्टी तुम्ही स्वतःच्या कुटुंबात आधी रुजवल्यात आणि तेही कोणतीही कृत्रिमता न येऊ देता. एक गोष्ट असं होतं की मुंबईमध्ये सरांशी बोलायचं झालं तर वेळ कधी नेमका मिळायचा असा हे असायचं, कारण प्रत्येकाला भेटायला सरांना जायला उत्सुक असायचे. सर 11 साडे11च्या दरम्यान घरी यायचे दोन शिवसागरला आणि मी बऱ्याच अंशी लक्षात आलं की सर यायचे त्यांच्या पाठोपाठ मी यायचे. आणि सरांनी म्हणजे कसं सांसारिक याच्यामध्ये सुद्धा असतं म्हणजे त्या काळात तो धडा प्रत्येक कार्यकर्त्याला गिरवायला मिळाला की सर घरी आल्यानंतर आपले हातपाय धुवून झाले की हे असायचं. त्या दरम्यान मी जर गेलो तर म्हणायचे अरे असं आहे जरा आपण चपात्या करूया आणि मग ती कणिक बाहेर काढायची फ्रीजमधून, जरा थोडा हे करायची, गोळे करायचे, सर लाटून त्याच्या चपात्या करायच्या. जेवायलाही आम्हाला प्रेमानं तितक्याच पाठीवर घातलं आणि म्हणाले अरे संसार आपला सर्वांचा आहे ना, तर मग तो आहे तर आपली आपली जबाबदारी थोडीशी उचलली पाहिजे, तेवढीच मदत होते. आणि हा प्रसंगामुळं आमच्याही दैनंदिन ह्याच्यामध्ये आत्ता संसाराच्या ह्याच्यामध्ये मला जाणवतंय की आम्ही जेवढे सगळे कार्यकर्ते आहोत ते म्हणजे पूर्वी जसं पुरुषा ह्याच्यामध्ये असायचं की पाणी आणगं किंवा अमुक कर असं नाही, तर तिथं मदत करणं ही सवय सरांच्या ह्याच्यामध्ये लागली. त्यांना मी काका म्हणायचो. आमच्या घरामध्ये योगायोगाने असं होतं की पहिल्यापासून आम्ही मुलं सगळी त्यांना वडिलांना काकाच म्हणत असो. मला आठवतं एकदा असं झालं, रात्री बैठक येऊन ते आले आणि योगायोगाने असं झालं की भांडी घासायची राहिली होती, पाणी होतं नळाला. तर म्हणले चला भांडी घासून टाकतो मी. म्हटलं काका असू दे ना, आता उद्या सकाळी घासू, आता इतके 11:30 वाजून गेले, 11:45 आता कुठे एवढ्या रात्री. म्हणले हे घर माझं आहे, माझ्या घरामध्ये ज्या ज्या गोष्टी जी कामं राहिलेली असतील ती सगळी मिळून शेवटी माझी आहेत, मी केली पाहिजेत ती. आणि त्यांनी ती शांतपणाने सगळी भांडी घासून पालथी घालून 12 नंतर ते झोपायला गेले. मला असं इतकं वाटतं त्यानंतर पुन्हा आयुष्यात माझ्या असं कधी झालं नाही की आज रात्रीची भांडी तिथे राहिली आणि ती मी घासली नाही. म्हणजे दडपण घालणं किंवा काहीतरी करून आपण आपल्या मनासारखं करणं असा विषय नसून हे एक संस्काराची एक विलक्षण पद्धती की लोकांना जमणार नाही आहे, ठीक आहे मी करतो. ते सतरंजी घालायची, सतरंजी मी घातली. आता मला पुढच्या सगळ्या आयुष्यात हे कधी करायला लागलं नाही, कोणी सांगायला लागलं नाही की हे काम तू करायला ये. कामात सर्वांचा सहभाग हवा, पण कामं वाटून देणं हेच काम असं असू नये. सर्वात छोट्या कामातही आपल्याला सहभाग द्यायला हवा हा प्रथमपुरुषी विचार कृतीतून तुम्ही बिंबवत राहिलात.
निमंत्रणावर नाव पत्ता लिहिणारे, हिशेबाची वाउचर्स तपासणारे, आपलं सामान आपण उचलणारे, सतरंजी उचलायला मदत करणारे यशवंतराव कित्येकांनी पाहिले असतील. तुमचे संस्कार कृतिशील होते. जे आपण बोलतो ते आपण केलं पाहिजे, किंबहुना जे आपण कृतीत आणू शकू तेच आपण बोलावं असे. विशेषतः पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यानं हे कटाक्षानं पाळावं याकडे तुम्ही स्वतः लक्ष द्यायचं. पूर्ण वेळ काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्याचा हेतू तपासण्यापासून त्यांच्या बैठका घेण्यापर्यंत तुमची गुंतवणूक असायची. पूर्णवेळ प्रचारक हा सावरकरांसारखा बुद्धिवादी, डॉक्टर हेडगेवार यांच्यासारखा पाषाणालाही कार्यरत बनवणारा आणि गोळवलकर गुरुजींसारखा अध्यात्मवादी असावा ही तुमची कल्पना. यशवंतराव, तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्यशैलीचा दरवळ परिषदेबाहेर पसरला तो आणीबाणीमुळे. 26 जून 1975 देशात आणीबाणीचं पर्व सुरू झालं. समस्यान परी सरला जुनी भरला वाटा या काट्यानी. समस्यान परी सरला जुनी भरला वाटा या काट्यानी. धैर्ये टाकू सर्व मिळोनी पाऊल या पुढचे ध्वज भगवानाचे. विश्वासाने सदैव गगनी ध्वज भगवानाचे. ध्वज भगवानाचे. आचार, विचार, प्रचार यासह सप्त स्वातंत्र्यावर गदा आणली गेली. आणीबाणी विरोधात परिषदेचं सत्याग्रह पर्व सुरू झालं. मिसा कायद्याखाली कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. त्यात तुम्हीही आत गेलात आणि मग तुमचं काम नाशिक जेलमध्ये सुरू झालं. ते 19 महिने म्हणजे जणू तुमच्या चरित्रातली 19 सोनेरी पानच. आणीबाणी विरोधातला संघर्ष हे दुसरं स्वातंत्र्ययुद्धच होतं. ते जितकं रस्त्यावर खेळलं गेलं तितकंच घराघरात मनामनात ही लढाई लढली गेली. नोकरीची तमा न बाळगता व्यवसायावर तुळशीपत्र ठेवून लोक तुरुंगात गेले. तुरुंगात किती दिवस, किती वर्ष राहावं लागणार? कर्ती मंडळी बंदिवासात असताना संसार कसा चालणार? अशा अनेक अनिश्चितता घेऊन कार्यकर्ते स्वेच्छेनं बंदी झाले. कारावासाच्या काळोखात त्यांच्या मनस्थितीचा आणि धैर्याचा कस लागणार होता. पण तुमच्या कल्पक आणि रचनात्मक कार्यक्रम उपक्रमांच्या शृंखलेनं कारागृहातील माहोलच बदलून गेला. जेलमध्ये सुद्धा तुम्ही पूर्ण शिबिराचं वेळापत्रक पाळून शिबिरं घेतलीत. आपल्या आणि अन्य कार्यकर्त्यांच्या सवयी तुम्ही मोडू दिल्या नाहीत. अगदी पाण्याच्या मोठ्या भांड्यांचे ड्रम आणि बासऱ्या यांच्या मदतीनं सवाद्य संचलनही झालं. जणू काही वेगळं झालेलं नव्हतंच. तिथेही कार्यक्रम वेळेवर व्हावेत यासाठी तुमचे पूर्वयोजना आणि पूर्ण योजनासारखे मंत्र घुमले. प्रारूप बनवणं, कागदावर योजना करणं यात सारे पारंगत झाले. सुरुवातीला म्हणजे जेलमधल्या एंट्रन्सच्या वेळेलाच एक गोधडी, एक तांब्यासारखं मग हे मिळायचं. बरेच जण त्यांना त्याची गरज असायची, त्यामुळे वेगळ्या मार्गाने पण जास्त मटेरियल मिळवायचे. यशवंतरावांनी कधीही कोणाहीकडे मागितलं नाही. मागितलं असतं तर मिळालं असतं, मागितलं नाही. जे जेलच्या नॉर्म्समध्ये मिळालं, मॅन्युअलमध्ये मिळालं तेच घेतलं
आणि आपले जे पैसे असतात ते पैसे तिथे एका चलनाच्या रूपामध्ये कन्वर्ट होतात. यशवंतरावांनी चलन काढलं नाही, म्हणजे त्याकरता लागणारी जी काही छोटी मोठी खाद्यव्यवस्था होती तिचा लाभ त्यांनी घेतला नाही. आणि त्यामुळे त्यांची जी एक निर्धाराची मनस्थिती असायची ती आतमध्ये काय आणि बाहेर काय असा निर्धारच होता की आपण आपल्या नियमाप्रमाणे वागायचं. ज्या वातावरणामध्ये आपल्याला ठेवलं तिथले जे नियम आहेत ते नियम आपण पाळायचे. हे दिसायला सोपं वाटतं, पण मला तिथलं वातावरण आठवतं आहे. तिथे त्या नियमांचं पालन करणं हे मानसिकदृष्ट्या कठीण होतं आणि तरी देखील ते आनंदी असायचे. अभावामध्ये सुद्धा प्रभाव निर्माण करण्याचे आणि आनंद फुलवण्याचे तुमचे कौशल्य, यामुळे जेलच्या रुक्ष आणि निराश वातावरणात जिवंतपणा आला. मिसा बंधूंची दिवाळी तर तुम्ही अविस्मरणीय केलीत. जेलच्या अंधाऱ्या परिसरात तेवणाऱ्या पणत्या, रेडिओवर मंगलवाद्य, कैद्यांना गरम पाणी, तेल, उठणं, औक्षण असं सागर संगीत अभ्यंग स्नान घालून मग फराळाचं आयोजन झालं. पहिला मान होता मराठवाड्यातील मार्क्सिस्ट कार्यकर्ते खाजाबाई जामकर यांचा. त्यांच्याकडून तुम्ही 5-6 महिन्यात उर्दू शिकलात आणि नंतर स्वतःच 1.5 महिन्याचा उर्दूचा अभ्यासक्रम तयार करून खाजाबाईंना चकित केलं. राजाभाऊ गायधनी तुमच्याबरोबर म्हणाले तसं तुम्ही सर्व मिसा बंधूंच्या सुखाची ठेव होतात. तुरुंगातून सुटल्यानंतरही तुम्ही स्वस्थ बसला नाही. तातडीची गरज म्हणून निवडणूक लढवत असलेल्या जनता पक्षाचं कार्यालय सांभाळलं आणि निवडणूक संपल्या विलक्षण निर्लिप्तपणे आपल्या मूळ कामाकडे म्हणजे परिषदेच्या कामाकडे परतलात. आणीबाणी विरोधातल्या संघर्षात विद्यार्थी परिषद महत्त्वाची भूमिका बजावू शकली, याला कारण आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे, ही परिषदेची ठाम मांडणी. विद्यार्थी परिषदेत आरंभापासूनच विद्यार्थी हा समाजाचा घटक आहे आणि म्हणूनच समाजाचे प्रश्न आणि राष्ट्रीय समस्यांची जाणीव त्याला असली पाहिजे, त्याबाबत काम करण्याची त्याची जबाबदारी आहे, हा विचार होता. त्या भूमिकेतूनच छात्रशक्ती राष्ट्रशक्ती ही आपली घोषणा झाली. रचनात्मक दृष्टिकोन हा आमचा स्वभाव झाला, पण त्यासाठी अंतःकरणात संवेदनेचा ओलावा हवा, यासाठीही तुम्ही सजग होतात. पण राष्ट्रीय पुनर्निर्माण करताना समाजाचं भान असणं, यासाठी जी सामाजिक संवेदना जागृत करण्याचं काम आहे, हे मला असं वाटतं की यशवंतरावांनी खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थी परिषद, स्वतःचा एक अनुभव सांगते. मी शाळेत शिकले तिथे मला भाऊ फाटक नावाचे कॉम्रेड हे शिकवायला होते आणि आमच्या शाळेत आणखीन 3-4 शिक्षक सगळे कॉम्रेड होते. कुमार केतकर आमच्याच शाळेतला, मला सिनियर 1 वर्ष. या स्तराचे त्यांनी निर्माण केले. उत्तम संघटक म्हणून मला त्यांच्याकडे, मी उत्तम संघटक या दृष्टीने काम करत असताना बघायला लागले. त्यांनी आमच्यात 8वी-9वीत असताना सामाजिक संवेदना जागृत केली. हा तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे सहज होणारी गोष्ट नव्हती. राष्ट्रनिर्माण आम्हाला समजतो, देशभक्ती आम्हाला लवकर समजते, पण सामाजिक संवेदना जी निर्माण होण्याची आवश्यकता आहे, समाजातले प्रश्न हे मोठे आहेत, ते सोडवले तर राष्ट्र पुनर्निर्माण होणार, हा जो भाग आहे त्या दृष्टीने श्रमानुभव शिबिरासारखा किंवा झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष तिथल्या लोकांची स्थितीचा अभ्यास करणं, तिथे जाऊन काही छोटं मोठं काम करणं, हे आम्ही कॉलेजमध्ये असतानाच विद्यार्थी परिषदेत आम्हाला अशा संधी मिळाल्या, अशा आम्हाला हा त्यांचा मोठा भाग होता. या जाणीवा रुजवण्यासाठी अनुभव देणारे उपक्रम तर हवेतच, पण त्यामागचा भाव शुद्ध राहील यासाठी त्याच्या नावापासूनच तुम्ही विचार दिलात. जसं श्रमानुभाव शिबिर, श्रमदान नाही, श्रमानुभव, श्रमाची, अभावाची, घामाची, आनंदाची अनुभूती, म्हणून श्रमानुभव.
अशा अनेक अनुभूती आम्हाला देत तुम्ही आमच्या संकल्पना स्पष्ट करत होतात. तुमच्याच कल्पनेतून 1980 सालापासून 6 डिसेंबर हा सामाजिक समता दिवस म्हणून पाळायला आपण सुरुवात केली. विद्यार्थी परिषद आरक्षणाच्या बाजूनं उभी राहिली, समरस वातावरण निर्मितीसाठी समतेच्या मार्गावर पावलं टाकत राहिली. यशवंतराव, परिषदेच्या कामाला असे कितीतरी आयाम देण्यात तुम्ही अव्याहतपणे गुंतला होतात. परिषदेचं पहिलं केंद्रीय कार्यालय अलाहाबादहून मुंबईला आलं. पत्ता होता शिवसागर, म्हणजे तुमच्याच घराचा. कॉलेजचा वेळ वगळता तुम्ही तुमचा पूर्ण वेळ परिषद कामाला वाहिलात. आणि तुमच्या संसाराची काळजी वाहिली ती शशिकला वहिनींनी. प्राध्यापिकेची नोकरी करत घराची आणि आलोक, न्यायस्वरूप आणि शशीधर या तिन्ही मुलांची काळजी तुमच्या कामाच्या धबडग्यासह वहिनींनी अगदी आनंदानं सांभाळली. यात त्यांचं मोठेपण जसं आहे तसं तुम्ही घरात निर्माण केलेलं टीम वर्कही त्यांना आधार देत होतं, हेही खरं. वहिनी म्हणत, आमची एक टीम आहे आणि मुलंही लहानपणापासूनच त्या टीममध्ये आहेत. व्यक्तिगत आणि कौटुंबिक गरजा मर्यादित ठेवायच्या. आपल्या एखाद्या घरगुती खर्चाच्या प्रसंगी कोणा कार्यकर्त्याला मदत करण्याची वेळ आली तर ती आधी करायची. कुणाला जामीन राहायचं आणि मग त्याचं कर्ज फेडण्याची वेळ आली तर ते फेडायचं. हे सगळं सांगणं किती सोपं आहे, पण असं वागणं महाकठीण. पण तुम्ही दोघांनीही ते अगदी सहजतेनं केलं, नेहमीच. शशीताई एकदा म्हणाल्या होत्या, एकदा घराला उत्तमपैकी रंग द्यायला हवा. हे वाक्य आमच्या घरात उच्चारलं गेलं आणि त्यानंतर ते काम प्रत्यक्ष करायला पुढची 10-15 वर्ष लागली. पण एखाद्या कार्यकर्त्याला केलेली मदत तो जेव्हा परत करायला यायचा तेव्हा मात्र तुम्ही त्याला सांगायचं की अरे मला काय करायचे हे पैसे घेऊन, ठेव तुझ्याकडेच. अशाच कोणा कार्यकर्त्याला कधी गरज पडली तर त्याला मदत कर म्हणजे झालं. तुम्ही अगदी सहज बोलत चालत हसत खेळत सांगितलेल्या गोष्टींचं गारूड आजही आमच्या मनावर आहे. तितकीच भुरळ आहे ती तुमच्या बुद्धिवादाची आणि व्यासंगाची, ज्याची चुणूक तुमच्या शालेय जीवनापासूनच दिसली होती. मॅट्रिकच्या परीक्षेनंतरच्या सुट्टीत तुम्ही ऑलिव्हर गोल्डस्मिथ, चार्ल्स डिकन्स, हेगार्ड यांच्यासह कालिदासही वाचला होता. तुम्हाला वाचनाचं विलक्षण वेड होतं. ॲरिस्टॉटल हा तुमचा आवडता तत्वचिंतक तर शेली हा लाडका कवी. रवींद्रनाथ टागोर, खांडेकर हे प्रिय लेखक तो कुसुमाग्रज, बाभ बोरकर, इंदिरा संत हे तुमचे आवडते कवी कवयित्री. संघाचं कामही तुम्ही अत्यंत विचारपूर्वक निवडलं होतं. त्याविषयी तुम्हीच एका पत्रात लिहिलेलंही आहे. मी संघाचा स्वयंसेवक कसा झालो, स्वदेशासाठी स्वतःला पटेल त्या मार्गानं अविरत श्रम केले पाहिजेत, ही जाणीव मॅट्रिकमध्ये झाली. एक संपूर्ण वर्ष वाचन, वादविवाद, चर्चा यातून संघ समजून घेतला आणि या निष्कर्षाला आलो की हेच माझं कार्यक्षेत्र आहे. अन्य ठिकाणी माझ्या तळमळीला समाधान नाही. इतरत्र कुठेही माझी ही आग विझणार नाही. व्यक्ती व विचारधारा यांच्याकडे तुम्ही झापडबंद नजरेनं कधीही पाहिलं नाही. म्हणूनच साने गुरुजी 2 होते, एक भारतीय संस्कृतीवाले आणि दुसरे संघविरोधक. आपण या दोघांची गल्लत करता कामा नये, हा फरक तुम्ही करू शकलात. आमची देशभक्ती छापाची नाही, देशभक्तीवर आमचा वा कुणाचा छाप असण्याची गरज नाही. सर्व प्रकारच्या देशभक्तांना एकत्र आणणं हे आमचं काम आहे, हे स्वच्छपणे सांगू शकलात. नाना पालकर ज्या काळात इस्रायलवर लिहित होते त्यावेळी अमेरिकेतील निग्रो लढ्याचा अभ्यास तुम्ही करत होतात. अशा अभ्यासू आणि
खुल्या स्वभावामुळेच की काय सरोजिनी बाबर, मेपू रेगे, कुसुमाग्रज, महम्मद खडस, मोहन धारिया यांच्यासह नॅशनल कॉलेजमधल्या सदानंद वर्दे, चंपा लिमये या समाजवादी सहकाऱ्यांशीही तुमचे सलोख्याचे संबंध होते. आमच्याकडे पुस्तकं खूप होती, प्रचंड पुस्तकं आमच्याकडे होती. घरात लायब्ररीज होती म्हणाला खरं म्हणजे, आणि कित्येकांनी ती पाहिलेली होती. त्यामुळे पुस्तकांची आम्हाला सगळ्यांना अतोनात आवड होती. त्यांना जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ते वाचन करत असत पुस्तकं घेऊन. आज काहीतरीमध्ये 2 तास मिळत आणि काका नुसते स्वस्त बसले, असं कधीही आम्ही पाहिलं नाही. कधीही ते असे अस्वस्थ झालेले, रागावलेले, आता कसं होणार काळजीने. कधीही त्यांना असं बघितलं स्मरण नाही की अरे आता कसं होणार हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे, बरोबर ठरलेलं आहे. त्यांना आवडायच्या काही गोष्टी, त्याच्यात त्यांना संगीत आवडायचं. आमच्याकडे शास्त्रीय संगीताच्या काही जुन्या LPs होत्या. त्यांना सुगंधी द्रव्य आणि हे फार आवडायची. अतिशय व्यवस्थित, नीटनेटकं, स्वच्छ हे त्यांना आवडायचं. जसं वेळाचं आणि याचं जसं आहे तसं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी काटेकोरपणे बांधलेल्या असायच्या. कुठेतरी फाटकी तुटकी कधीतरी चप्पल घातली आहे असं नाही, ते व्यवस्थित असायचे. अतिशय प्रसन्न चित्त असं त्यांचं त्या ह्याचं. आणि आपोआप स्वाभाविकपणे ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. ते उत्तम खेळाडू होते. ते क्रिकेट उत्तम खेळायचे. कॉलेजची मध्ये त्यांची क्रिकेटची टीम होती. शिक्षकांची टीम विरुद्ध विद्यार्थ्यांची टीम यांची मॅच त्यांची होती. टेनिस त्यांना अतिशय आवडायचं. कॅरम उत्तम स्वतः खेळायचे. आणि एकदा खेळायला लागले की त्याच्यात त्यांचा इतकं पूर्ण रममाण व्हायचे. पत्ते सुद्धा आम्ही खेळायचो ते रममाण होऊन, त्याच्यात हास्य विनोद. असं नाही की मग आता अरुणचा मला फोन येणार आहे, तिथे त्या गडबड नाही, अजिबात काही नाही. तिथे एकदा त्या ह्याच्यात असलं की ते पूर्ण रममाण होऊन आणि उत्तम खेळणार. ते त्यांच्याकडनं बघून शिकावं की हां हे कसा स्ट्रायकर धरतात, कसा मारतात, हे आपल्याला आलं पाहिजे. असं प्रत्येक गोष्टी, कागद फाडतात, कसा कागद फाडतात, कसा नीट फाडायचा, कसा स्वच्छ त्याचं ठेवायचं, कसं उत्तम कुठलंही काम जे घेऊ ते उत्तम कसं करायचं, ही त्यांची जी हे होती. आणि ती बाय चॉईस ते असायचं त्यांना. म्हणजे ते अत्यंत स्वाभाविकरित्या तीच गोष्ट त्यांच्या हातून होत असे. यशवंतराव, तुमच्याकडून काय आणि किती शिकायचं राहिलं याचा हिशेब मनाला टोचणी लावतो. तुमच्याकडून उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा की कोणत्याही धातूला वितळवेल अशी ऊर्जा आणावी. तुमच्यासारखं वळणदार उत्तम अक्षर गिरवावं की भाषाशास्त्र शिकावं. काहीही झालं तरी वर्गात तास घेण्याचा नियम पाळावा की प्रारूप तयार करण्याची कला शिकावी. पण कितीही शिकलं तरी दुसरे यशवंतराव निर्माण होणं दुरापास्तच. तुमच्या गुणगौरवाचा भाव मनात ठेवून 1985 साली तुमच्या षष्ट्यब्दीचे कार्यक्रम आखण्यात आले. तुम्ही अर्थातच या कल्पनेला प्रथम विरोध केलात, पण मते अनेक निर्णय एक या तुमच्याच सूत्राला प्रमाण मानून तुम्ही सर्वानुमते झालेला हा निर्णय अनेक कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम या भावनेने स्वीकारलात. आणि एकदा विद्यार्थी परिषदेचा कार्यक्रम म्हटलं की त्याची योजना, अंमलबजावणी, साऱ्या तयारीत तुम्ही स्वतःला झोकून दिलत. यशवंत 61 नावाच्या नाट्यप्रयोगात मला सत्कार मूर्तीची भूमिका करायची आहे या भावनेनंच तुम्ही सत्कार समारंभात सहभागी झालात. त्यामुळे तुमच्या भाषणात विनयानं सुद्धा तुम्ही स्वतःबाबत काही बोलला नाही. तुम्ही बोललात टीमवर्कबद्दल, माणसाच्या कामातल्या स्थानाबद्दल. की सगळ्या कार्यकर्त्यांनी असं सदैव दिवसाचे 24 तास, वर्षाचे 12 महिने लक्षात ठेवावं की आपण एक अपूर्णांक आहोत. अनेक अपूर्णांक मिळून पूर्णांक बनतो. म्हणून सगळ्या कामाच्या रचनेमध्ये एक अनामिकता, एक अनॉनिमिटी फार विचाराने, फार आग्रहपूर्वक आणलेली आहे. आपल्या सगळ्या परिवाराचं वैशिष्ट्य टीम, सामूहिकता हे आहे. या सामूहिकतेमध्ये कोणीही एक निराळा मोठा नाही. आयुष्याची 28 वर्ष विद्यार्थी परिषदेला आकार दिल्यानंतर तुमच्याकडे पुन्हा संघाची जबाबदारी आली. जून 1986 संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुख म्हणून तुम्ही दायित्व स्वीकारलं. इतकी वर्ष सातत्यानं
आपल्या हातानं घडवलेल्या कामातून बाजूला होणं सगळ्यांना साधत नाही. पण तुम्ही अनअटॅच्ड इन्व्हॉल्वमेंटचं मूर्तिमंत उदाहरण. तुम्ही सहजपणे बाजूला सरकलात आणि संघातही त्याच उत्साहानं आणि कल्पकतेनं त्या विषयाची पुनर्बांधणी करायला लागलात. पण आता प्रकृती साथ देत नव्हती. तरीही थांबणाऱ्या प्रचारकांची बैठक घेणं, प्रांताच्या बौद्धिक कार्यकर्त्यांचा वर्ग घेणं, त्यात दृकश्राव्य माध्यमाचा वापर करणं अशी उत्साहवर्धक रचना तुम्ही लावू लागलात. मात्र प्रकृतीच्या तक्रारी वाढतच गेल्या आणि तपासणीअंती डॉक्टरांनी जलोदराचं निदान केलं. 2 वर्ष अंगात ठाण मांडून बसलेल्या कावेळीनं आपला विक्राळ चेहरा बाहेर काढला. ऑगस्ट महिन्यातच बहुधा तुम्हाला आतून पहिलं तीराची चाहूल लागली असावी. आपल्या मुद्रेवरचं ते संजीवक हास्य जराही ढळू न देता तुम्ही निर्वानिरव सुरू केलीत. प्रत्येक गोष्टीचं त्यांना भान असतं. म्हणजे त्यांचा शेवटचा आजार झाला, वर्षभर आधीपासून खरं म्हणजे त्यांना अस्वस्थता निर्माण झालेली होती. काही ना काही म्हणजे ते कावीळ त्यांची वर्षानुवर्षाची टिकली होती, रक्तातली कावीळ झाली होती, हिंडण्या फिरण्यावरती बंधनं यायला लागली. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्हाला जायचं पण ही पथ्य पाळा तरच तुम्हाला जाता येईल. ती पथ्य पाळता येतात. त्यांनी स्वतःहून कधी मला अमुक होतंय, मला अमुक त्रास आहे, त्यामुळे मला अमुक जाणं येणं शक्य होणार नाही, हे कधीही त्यांच्या तोंडून कधी त्यांनी म्हटलं नाही. मला ते म्हणायचे की उत्साह आहे, मनाचा उत्साह आहे, पण शरीर आता साथ देत नाही. हे त्यांना कळलं होतं की आता आपले दिवस आता संपले आहेत आता. आणि त्यांनी ज्या प्रकारे आपलं सगळं साहित्य ते हँडओव्हर करणं, हे याला दिलं, ते त्याला दिलं, त्याला ते त्या गोष्टी सांगितल्या. आता माझ्याकडे 3 महिने, चला आटपा, चला निघायचं आता, चला आटपा यशवंतराव निघा आता, असं त्यांनी मनात कुठेतरी म्हटलं असेल. याबद्दल मला अगदी खात्री आहे, याबद्दल वादच नाही. त्यांनी नक्की हे ठरवलं असेल की आता आपल्याकडे जेमतेम मला वाटतं 3 महिने ते ऑक्टोबरच्या सुमाराला त्याला ते हे डिटेक्ट झालं ऑस्ट्रेलियन अँटीजन आणि डिसेंबरमध्ये ते गेले. पण त्यांचं प्लॅनिंग होतं. असं कुठे मला तरी समजुतीत आठवणीत असं नाही की ते गेल्यानंतर अरे यशवंतरावांनी त्या अमुक काय कुठे त्या फाईल कुठे ठेवल्यात कोणाला माहितीच नाही आहे, ते कुठेतरी ते पैसे अमुक इथे कोणाचं येणं होतं, त्यांचं कुठे काय व्यवहाराचं काय कोणालाच कल्पना आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी पूर्ण माहीत होत्या, सगळ्या नीट माहिती होत्या. त्याचं पुढे काय काय करायचं याची पुढच्या 5 वर्षांची योजना होती. विषयच नाही. 40 वर्ष झाली पण 40 वर्षात अजून हे काका आपल्या बरोबर आहेत असं वाटतं खरोखर. की केव्हा स्वप्नामध्ये केव्हा तरी जर बघितलं तरी काका काम करताना दिसतात. असं हे बाबा विलक्षण आहे. 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांच्या समाधीच्या दर्शनासाठी आलेले तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस तुम्हाला भेटायला आले. दुपारनंतर तुमची ग्लानी वाढत गेली. 7 डिसेंबर 1987 तुमचे श्वास थांबले. एक यशवंत पर्व संपलं. एक कणीस भरगच्च मोत्यांच्या दाण्याचे, एक कणीस भरगच्च मोत्यांच्या दाण्याचे डोलते वाऱ्याच्या झुळुकीवर. पण त्याकरिता असतात वाहिलेली घामात शेकडो मोती. अन एक दाणेदार मोती यशवंत नावाचा गाडून घेतो स्वतःला खोल जमिनीच्या कुशीत सहजपणे.
झालेत बहु आहेत बहु होतीलही बहु परंतु या समा. यशवंतराव, तुमचं वर्णन असं व्हावं अशी तुमची बिलकुल इच्छा नव्हती. झाले तो कुणी, आहे तो कुणी, होतीलही कुणी त्यातच हा, ही तुमची मनोभूमिका होती. तुम्ही गेल्यानंतर दत्तोपंत ठेंगडी म्हणालेही होते, दैवयोग असा आहे की यशवंतरावांच्या जाण्यानं आपण काय मोलाची वस्तू गमावली आहे हे बहुतांश मंडळींना माहीत असणार नाही. कदाचित कधी कळणारही नाही. आणि ते विस्मरण होऊ नये म्हणूनच हा पत्रप्रपंच केला. यशवंतराव, तुमच्याविषयी बोलायला, तुमच्याविषयी लिहायला, तुमच्यासोबत काम केलंय का ही अटच गैर लागू ठरते. तुम्हाला कधीही न भेटलेला, तुमच्यासोबत एक क्षणही न घालवलेला कोणीही तुमच्या प्रेमात पडू शकतो, हे तुमचं वेगळेपण. शब्द मोजके कृती प्रभावी काल सुमंगल घडविल भावी. शब्द मोजके कृती प्रभावी काल सुमंगल घडविल भावी. त्यागा विणका असेच जीवन कधी विलसायाचे ध्वज भगवानाचे. विश्वासाने सदैव गगनी ध्वज भगवानाचे, ध्वज भगवानाचे. संघविचार, संघकार्य आणि संघमार्ग हीच तुमची अविचल प्रेरणा होती. तुमचं अवघं जीवन विचार आणि व्यवहार यांच्या एकरूपतेचं अनुकरणीय दर्शन होतं. यशवंतराव, झपाट्यानं बदलणाऱ्या परिस्थितीत ते दर्शन आता दुर्लभ होईल का ही शंका मनाला घेरतीये. यशवंतराव, आता गाडून घेण्या इतका संयम अभावानच उरलाय. झटपट फळं देणाऱ्या झाडाकडे ओघ वाढलाय. अनामिकतेला समाज माध्यमांनी केव्हाच गिळून टाकले. यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका हा उपयुक्ततावाद आता वस्तूंपुरता मर्यादित राहिलेला नाही, तो माणसांनाही लागू होतोय. माणसं विचारांपेक्षा व्यक्तींशी जोडली जाऊ लागली आहेत. मला काय लाभ होणार? जीवनदृष्टी इतकी लघुत्तम झाली आहे. यशवंतराव, हे निराशेचे सूर नाहीत, हे वास्तवाचं गाणं आहे. कदाचित हेच वास्तव कमी अधिक प्रमाणात तुमच्या काळातही असेल, पण ही अस्वस्थता ढवळून काढते आणि काही प्रश्न उभे करते, हे मात्र निश्चित. मास ऑर्गनायझेशनच्या रेट्यापुढे तुमच्या कार्यपद्धतीची चौकट टिकाव धरेल का? आणि टिकाव धरला तरी किती काळ? या वादळी काळात तुमची सगळी मूल्य, तुमच्या धारणा, तुमची मार्गदर्शक सूत्र पाळता येतील का? ती आजच्या काळाला लागू तरी होतील का? मूल्यांच्या पडझडीत तग धरून राहता येईल असं काही यात आहे का? कोणालाही हा प्रश्न पडूच शकतो की यशवंतराव आजही रेलेवंट म्हणजे काल सुसंगत आहेत का? ये मनुष्यों के निर्माण के लिए, किसी भी संस्था के लिए, किसी भी संगठन में व्यक्तियों की भूमिका कैसे होनी चाहिए, चार लोग मिलकर काम करते हैं तो वो कार्य कैसे करना चाहिए, आपस में संबंध कैसे रहने चाहिए, लक्ष्य को कैसे ध्यान में रखना चाहिए, कार्य करते समय किन बातों के बारे में ध्यान रखना, सावधानी रखना, योजना बनाना, यह किसी के कार्य में वो रेलेवेंट है, आज भी रेलेवेंट है. आज भी रेलिवेंट है कि एक व्यक्ति से उसकी उम्र कम होती है, संगठन की उम्र उससे ज़्यादा हो सकती है, विचारधारा की उससे भी ज़्यादा हो सकती है, फिलॉसफी की उससे भी ज़्यादा उम्र होगी. इसलिए संगठन निर्माण करने के लिए जो बेसिक्स हैं, प्रवास, बैठक, टीम वर्क और जो प्रारूप बनाकर काम करना, हर कार्यक्रम को शास्त्रीय ढंग से करना, जितने हम सुनते हैं ये सब शब्द
वो एक एक में एक एक अध्याय है जो प्रैक्टिस किया हुआ है यशवंतराव के द्वारा, इसलिए उनकी प्रैक्टिस किए हुए रहने के कारण उनकी तपस्या का परिणाम है। इन शब्दों का अर्थ वो जिए हैं, ये बहुत बड़ी बात है। यशवंतराव, खरंच असा माणूस होता का? इथपासून तुमच्याविषयी सुरू झालेला प्रवास तुम्ही आजही रिलेव्हंट, काल सुसंगत आहात इथे संपतो. तुमच्या केवळ स्मरणाने आमच्या मनावरची निराशेची काजळी झटकली जाते, मनात संकल्पाचा दिवा उजळतो. निराशेचं मळ भाटून जातं, सकारात्मकतेची वीज सळसळू लागते, एक अनामिक उर्मी उरात दाटून येते. तुम्हीच दाखवलेले मार्ग, दिलेली उत्तरं उजळू लागतात. मला फक्त माझी खोली नीट ठेवायची आहे. मी जे करतो आहे ते काम मला नीट करायचं आहे. मला उत्तर बनता येईल की नाही माहीत नाही, पण मी प्रश्न बनायचं नाहीये. यशवंतराव, तुम्ही दीपस्तंभ होऊन आजही आमच्या समोर उभे आहात. इतरांच्या चालण्याकडे लक्ष देण्यापेक्षा मी ठरवलंय, मला या दीपस्तंभाच्या प्रकाशात चालायचंय. इतकंच सांगून हे पत्र थांबवतो. हा पत्ररूप संवाद असाच चालू ठेवू. तुमचेच असंख्य अगणित निस्सीम चाहते. जे स्टँडिंग ओवेशन तुम्ही आत्ता सगळ्यांनी दिलं, मला अशी खात्री आहे की हा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना निश्चित आवडला असेल. मी या ठिकाणी माझ्या सहकाऱ्यांचा परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. या अभिवाचनामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये सुरुवातीला रवींद्र खरे. रवी खरे हे संगीत नाट्यभूमीवरचं मोठं नाव आहे. स्वतः व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत आणि उत्तम निवेदक देखील आहेत. त्यानंतर धीरेश जोशी. धीरेश जोशी हे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत, चित्रपटांमध्येही काम करतात, नाटकांमध्येही काम करतात. सध्या महापूर नावाचं सतीश आळेकरांचं नाटक त्यांचं गाजतं आहे. त्यानंतर सानिका आपटे. सानिका शिकते अजून, पण तिने अनेक राज्यनाट्य स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि अभिनयामध्येच ती करिअर घडवते आहे. रोहित गरुड. रोहितचे स्वतःचे सतारीचे क्लासेस आहेत आणि तो स्वतःही अशा प्रकारच्या काही कॉन्सर्ट्स करत असतो. याच्यामध्ये जे साऊंड ॲनिमेशन आपण पाहिलं ते मच्छिंद्र शिंदे म्हणून आहेत, वसईचे, त्यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये जे गीत वापरलं आहे ते संघाचंच गीत आहे आणि ते ज्यांनी म्हटलं तो पार्थ घासकडबी. पार्थ आलेला आहे आज. पार्थ IT प्रोफेशनल आहे आणि दुसरी त्याची ओळख म्हणजे आपला शशिकांत घासकडबीचा मुलगा आहे. त्यानंतर या ठिकाणी जे या कार्यक्रमाचं सगळं म्युझिक ज्यांनी केलेलं आहे तो दर्शन पोळ. दर्शन वरती आहे. या कार्यक्रमाचं लाईट्स जिने केले ती अपूर्वा वर आहे. या ठिकाणी आपण जे दृकश्राव्य हा कार्यक्रम आहे तर त्याचं संचालन ज्यांनी केलं तो प्रसाद कुलकर्णी. प्रसाद वर आहे. आणि याच्यामध्ये ज्यांनी कॅलिग्राफी केली आहे ती कॅलिग्राफी संजय जोशी, आपला डोंबिवलीचा कार्यकर्ता आहे. संजय आलाय का? इथे आला असेल तर त्यांनी वर यावं. धन्यवाद. आणि मी आता आणि या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन आमचे मित्र मिलिंद भणगे.
2 मिनटं तुमच्या सगळ्यांची घेतो, ते म्हणजे या कार्यक्रमाच्या निर्मितीविषयी थोडंसं सांगावंसं वाटतं. मी विद्यार्थी परिषदेचं विद्यार्थी दशेपासून काम केलं, त्यानंतर पूर्णवेळही काम केलं. आणि मला आत्ता मला असं वाटतं की यशवंतराव मला आत्ता कळायला लागलेत. यशवंतराव समजणं म्हणजे आपलं काम काय, कार्यपद्धती काय, त्याचं मर्म काय हे समजणं, हे मला वाटतं असं मला वाटलं की हे आत्ता आपल्याला कुठेतरी समजायला लागलं आहे. आणि मग मला असं वाटलं की हे आपण दृकश्राव्य माध्यमातून सांगू शकतो का, असा विचार माझ्या मनामध्ये आला. कारण हे जे सगळं आपण इथे शिकलो तर आपल्याला असं वाटतं की हे केवळ परिषदेत करण्यासाठी आहे वगैरे, असं नाही आहे. तर ही सगळं सूत्र ही आपल्या आयुष्याला देखील लागू पडतात. म्हणजे तुम्ही राजकारण करा, तुम्ही शैक्षणिक संस्था चालवा, तुम्ही सामाजिक कार्य करा, तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, संसार चालवा, पण शेवटी प्लॅनिंग इन ॲडव्हान्स आणि प्लॅनिंग इन डिटेलच आहे. आणि रोज उठून तुम्हाला जिवंत माणसांशीच तुम्हाला डील करायचं आहे. तर हे लक्षात आल्यानंतर मला यशवंतरावांचं महत्त्व समजलं आणि मला असं वाटलं की आपण हे दृकश्राव्य माध्यमातून सांगावं. स्वाभाविकपणे यशवंतरावांच्या जन्मशताब्दीचं निमित्त त्याला मिळालं. आणि मी आपला राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्तजी जोशी याच्याशी मी बोललो की असा एक कार्यक्रम करावा अशी माझी कल्पना आहे. कारण मला असं वाटलं की यशवंतरावांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने कार्यक्रम तर होतील, पण होईल काय, तर फार फार तर 150-200 जण जमतील, एखादं भाषण होईल, तर आपण अशा प्रकारे एक वेगळा काही कार्यक्रम करूया का. आणि मला सांगायला आनंद वाटतो की देवदत्तनी त्वरित त्याला होकार दिला की म्हटलं हो आपण करूया की. अर्थात त्याच्यानंतर पार अगदी त्याच्या केंद्रीय टीममध्ये त्याची चर्चा झाली. आणि मला सांगायला कौतुक विशेष वाटतं की विद्यार्थी परिषदेने अतिशय हे खुल्या दिलाने हा कार्यक्रम स्वीकारला आणि सर्वार्थाने विद्यार्थी परिषद या कार्यक्रमाच्या पाठीमागे उभी राहिली. आणि त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे यशवंतरावांचा एक आढावा घेणं, म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या योगदानाचा आढावा घेणं हे तर आहेच आहे, पण त्याबरोबरीने आपल्या कार्यपद्धतीचं जी काही मर्मस्थानं आहेत आणि सौंदर्यस्थळं आहेत त्याचा वेध घेण्याचा हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आकाराला आला त्यानंतर 25 एप्रिलला ज्या दिवशी जन्मशताब्दी सुरू झाली त्या दिवशी आम्ही एक रंगीत तालीम त्याची केली. त्यानंतर 1 मेला पहिला जाहीर कार्यक्रम मुंबईत झाला, त्यानंतर जळगावमध्ये, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यानंतर गोवा आणि त्यानंतर आत्ता अलीकडेच धुळ्यामध्ये तो कार्यक्रम झाला. आता 7 डिसेंबरला लातूरमध्ये आणि 21 डिसेंबरला सांगलीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 1 मेला जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा आपले राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चव्हाण आणि मिलिंदजी मराठे देखील होते आणि ते म्हणाले की आता तुम्ही हे तातडीने हिंदीत करा आहे. म्हणून आम्ही ते हिंदीत केलं आणि रायपूरला हिंदीमध्ये NEC होती आपली, तिथे त्याचा प्रयोग झाला, पहिला कार्यक्रम झाला. त्यानंतर समालखाला देशभरात काम करणाऱ्या सगळ्या प्राध्यापक शिक्षकांचा एक वर्ग झाला, तिथे तो कार्यक्रम झाला. त्यानंतर इंदोर आणि भोपाळला कार्यक्रम झाला आणि मागच्याच आठवड्यामध्ये सुरतमध्ये हा कार्यक्रम झाला. आता 23 तारखेला कर्णावतीमध्ये म्हणजे अहमदाबादमध्ये हा कार्यक्रम होतो आहे. तर अशी ही कार्यक्रमांची शृंखला सगळी चालू आहे. आम्ही ठिकठिकाणी कार्यक्रम करत होतो तर माझी टीम, आमची सगळी टीम म्हणत होती अरे आपण सगळीकडे कार्यक्रम करतो आहे, पुण्यात कधी होणार आहे. तर म्हटलं बाबा हे पुणे आहे तर इथे त्याच्या पद्धतीने आणि त्याच्या गतीने तो कार्यक्रम होईल, पण होईल तो चांगला होईल. आणि आज हा कार्यक्रम इथे झाला आहे. तर मी विद्यार्थी परिषद पुणे शाखेला देखील धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. मला सगळ्यांना शेवटी एकच विनंती करायची आहे की कुठलाही कलाकार हा शेवटी त्याच्या कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया ऐकायला उत्सुक असतो. त्यामुळे लेखी, मुखी, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ज्या पद्धतीने आपल्याला या प्रतिक्रिया आम्हाला देता येतील तेवढ्या आमच्यापर्यंत नक्की पोचवा ही सगळ्यांना आग्रहाची विनंती. या कार्यक्रमामध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आणि विद्यार्थी परिषदेचे जुने कार्यकर्ते आशिषजी शेलार हे देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत. आशिषजी तुमचंही मी विद्यार्थी परिषदेच्या वतीने स्वागत करतो. या ठिकाणी आपले संघाचे आणि विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे आहेत. मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या या टीमचा सत्कार करावा. ते पण दे तुम्ही. यानंतर धीरेश जोशी,
त्यानंतर सानिका आपटे, रोहित गरुड, दर्शन पोळ, अपूर्वा, पार्थ, आणि प्रसाद. आणि मिलिंद भणगे.